असेच मनोकामना पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ प्राप्त होतील. स्वामी भक्तांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही मोठ्या गोष्टीची गरज नसते. गरज असते फक्त मनापासून घेतलेल्या एका निश्चयाची. कारण आपले विचारच आपले भविष्य घडवतात. आपण जसा विचार करतो तसंच आपलं आयुष्य आकार घेतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी समर्थ म्हणतात की तू एक पाऊल श्रद्धेने टाक, मी 1000 पावलं तुझ्याकडे येईन. म्हणूनच संकट आली की घाबरू नका, उलट त्या संकटाकडे बघा आणि सांगा मी येतोय. कारण या जगात असं काहीच नाही जे तुमच्या मनगटात असलेल्या ताकदीला हरवू शकेल. अपयशानं थांबायचं नसतं, त्याच अपयशाचा उपयोग करून यशाची शिडी बनवायची असते. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं आहे. कारण लोकांच्या मतांनी कधीच कोणाचं भविष्य ठरत नाही. ते ठरतं तुमच्या मेहनतीने, तुमच्या श्रद्धेने आणि तुमच्या न थांबणाऱ्या प्रवासाने. मित्रांनो, काही लोक तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतील, पण एक लक्षात ठेवा, स्वप्न बघणाऱ्यांवर नाही तर ती पूर्ण करणाऱ्यांवर इतिहास लिहिला जातो. म्हणून आज तुमचं हसणं थांबवणारे उद्या तुमच्या यशाने गप्प होतील. जेव्हा तुमचं आयुष्य बदलतं ना, तेव्हा तुमची किंमत कळायला लोकांना वेळ लागतो. पण तुम्ही थांबू नका, चालत राहा, प्रयत्न करत राहा. कारण जो प्रयत्न सोडतो तो हरतो, पण जो प्रयत्न करत राहतो तो एक दिवस इतिहास बनवतो. म्हणूनच मित्रांनो, श्री स्वामी समर्थ यांचं स्मरण करा, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्या अंतर्मनातील शक्ती ओळखा. कारण त्या शक्तीत तुम्ही एक असामान्य गोष्ट करू शकता, एक असामान्य भविष्य घडवू शकता आणि एक असामान्य जीवन जगू शकता. म्हणून आता काही क्षण डोळे मिटा, मनात एक प्रार्थना करा, हे स्वामी मला योग्य मार्ग दाखव, मला बळ दे, मला संयम दे आणि माझा विश्वास तुझ्यावर अधिकाधिक दृढ करत ने. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट मनापासून आवडली असेल आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी या स्वामींना सांगायच्या असतील तर त्या श्रद्धेने सांगा. जेवढं जास्त तुम्ही श्रद्धेने सांगाल तेवढं जास्त तुम्हाला मिळत जाईल. जग जसं आहे तसं नाही, जग जसं तुम्ही घडवता तसं होतं. म्हणून चालत राहा, संघर्ष करत राहा आणि जीवनात काहीही अशक्य नाहीये हे स्वतःला सतत आठवत राहा. आयुष्य ही एक सुंदर परीक्षा आहे, कधी शांततेची, कधी संघर्षाची, पण प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकवण देणारी. आणि हे लक्षात ठेवा की जिंकणं म्हणजे नेहमी इतरांपेक्षा पुढे जाणं नव्हे, तर जिंकणं म्हणजे स्वतःच्या शंका, भीती, आळस आणि अपयशांवर मात करणं आहे. तुम्ही किती वेळा पडलात याला महत्त्व नाही, महत्त्व याला आहे की तुम्ही किती वेळा उभं राहिलात आणि पुन्हा चालायला लागलात. कारण जे हार मानतात त्यांचं आयुष्य त्यांच्या मागे राहतं आणि जे पुन्हा उभं राहतात त्यांचं आयुष्य त्यांच्या समोर झुकतं. म्हणूनच तुम्ही जिथं आहात तिथून सुरुवात करा, ज्या गोष्टी आहेत त्यांचा उपयोग करा आणि जे शक्य आहे ते करत राहा. तुमच्या प्रत्येक लहान पावलांनीच मोठा प्रवास पूर्ण होतो आणि तो प्रवास जितका कठीण तितका यशाचा विजय गोड. यशस्वी लोक कोण वेगळं काही करत नाहीत, ते फक्त रोज थोडं थोडं चांगलं करत राहतात. त्यांनी त्यांचा विश्वास कोणावर ठेवलाय माहिती आहे का? स्वतःवर. कारण तो जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात काहीही अशक्य वाटत नाही. म्हणून आज तुम्ही ठरवा, मी थांबणार नाही, मी खचणार नाही, मी डगमगणार नाही, मी रोज थोडं थोडं पुढे जाईन, मी स्वतःवर विश्वास ठेवीन आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवीन. कारण हाच विश्वास मला यशापर्यंत नेईल. यशाचा रस्ता एकट्याने चालायला असतो आणि अनेकदा न बोलता सहन करावं लागतं, अनेकदा अश्रू गाळावे लागतात, पण हाच रस्ता शेवटी सर्वश्रेष्ठ ठरतो. कारण शेवटी यश मिळालं की त्या प्रत्येक अश्रूचं सोनं झालेलं असतं. म्हणूनच स्वप्न मोठं ठेवा, प्रवास प्रामाणिक ठेवा आणि विश्वास कायम ठेवा. कारण तुमचं ध्येय तुम्हाला हाक देतंय, फक्त त्याच्या दिशेने एक पाऊल टाका, बाकीचे स्वामी समर्थ पाहतील. मित्रांनो, अनेकदा वाटतं की आयुष्य थांबलंय, काहीच पुढे जात नाहीये. मनात विचार येतो की का मीच आणि का माझ्यावरच एवढं सगळं येतंय. पण लक्षात ठेवा, जेव्हा आभाळ काळं पडतं तेव्हा पावसाचा पहिला थेंब येतो आणि प्रत्येक अंधारानंतर पहाट होते. म्हणून आयुष्य कठीण आहे याचं दुःख करू नका, कारण कठीण प्रसंग म्हणजेच देवाने आपल्याला मजबूत करण्यासाठी दिलेली संधी असते. स्वामी समर्थ म्हणतात, कष्ट हेच धन आहेत आणि संयम हेच सामर्थ्य आहे. जेव्हा सगळे तुमच्या विरुद्ध जातात तेव्हा देव तुमच्या बाजूने उभा असतो आणि हाच तो क्षण असतो जेव्हा देव तुमची परीक्षा घेत असतो. पण ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालीत
की तुम्हाला असं यश मिळतं की त्याच लोकांना तुमचा आदर करावा लागतो? आज एक वचन स्वतःला द्या, मी स्वतःवर प्रेम करेल, मी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवेन, मी माझ्या चुकांमधून शिकेन आणि मी कोणावरही दोष न देता प्रत्येक क्षणात सकारात्मकता शोधेन. कारण खरं तर आयुष्य हे आरशासारखं आहे. तुम्ही हसला तर तेही असतं, तुम्ही रडला तर तेही अश्रू राहतं. म्हणून परिस्थिती बदलण्याआधी स्वतःचा दृष्टिकोन बदला. आपण अनेकदा म्हणतो, त्याने मला दुखावलं, तिने मला ओळखलंच नाही, माझ्या मेहनतीची कुणी दखल घेत नाही. पण मित्रांनो, हे सगळं बाह्य जग आहे. तुमच्या अंतरात्म्याने तुम्हाला किती मान दिला हे महत्वाचं आहे. स्वामी समर्थांवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला वाटतं की माझं काही वाईट होणार नाही. आणि हे खरंच आहे. अनेकदा परिस्थिती वाईट असते, पण मनातला तो विश्वास आपल्याला वाचवत असतो. म्हणून संकट आले की गोंधळून जायचं नाही. म्हणून तुम्ही गप्प राहा, तुमचं काम करा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. कारण आयुष्यात जे तुम्ही हरवलं आहे त्यापेक्षा देव तुम्हाला कितीतरी पटीने मोठं देणार आहे. फक्त त्याची वेळ वेगळी असते. मित्रांनो, आजकालच्या जगात माणसांना वेळ आहे पण प्रेम नाही, पैसा आहे पण समाधान नाही, फोनमध्ये कॉन्टॅक्ट आहेत पण जवळची माणसं नाहीत. अशा वेळी जर तुमच्याकडे एखादं असं मन जिच्याशी तुम्ही मोकळं बोलू शकता तर समजा की तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. पैशाचा उपयोग जीवन जगण्यासाठी आहे, जीवनाचं मूल्य ठरवण्यासाठी नाही. म्हणून आयुष्य भरभराटीचं हवं, पण ते माणुसकीच्या आधारावर हवं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना पुढे जाताना बघता आणि त्यांच्या यशाने तुम्हाला त्रास होतो तेव्हा लक्षात ठेवा, यश हे स्पर्धेने नव्हे तर आत्मविश्वासाने मिळतं. आणि आत्मविश्वास येतो संयमातून. आजच्या घडीला स्वप्न सगळे बघतात, पण त्या स्वप्नासाठी लढणं प्रत्येकाच्या हातात नसतं. स्वामी समर्थ यांचं एक वचन आहे, जो भक्त मनापासून प्रयत्न करतो त्याचं कल्याण मी करतो. मग तो प्रयत्न कुठल्याही क्षेत्रात असो, व्यवसायात, नात्यात, शिक्षणात किंवा आपल्या स्वभावात. तुम्ही सतत तुमचं चांगलं रूप उभं करत राहा. कारण लोकांच्या बदलण्या वागणुकीवर विश्वास ठेवलात तर स्वतःवरचं प्रेम कधीच टिकणार नाही. प्रत्येक वेळेला लोक तुमच्या कमतरता दाखवतील, पण एक वेळ अशी येईल की त्याच लोकांना तुमचं सामर्थ्य मान्य करावं लागेल. कधी वाटतं की आपलं आयुष्य इतरांसारखं का नाही, पण मग आठवतं गुलाबाच्या फुलात काटे असतात, पण तेच फुलं सगळ्यांना हवं असतं. म्हणून स्वतःचं वेगळेपण समजून घ्या, ते जपा. कारण सामान्य माणूस आयुष्य जगतो, पण असामान्य माणूस आयुष्याला आकार देतो. तुम्हाला जर वाटत असेल की मी एकटा पडलोय तर एकदा डोळे मिटा आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असं म्हणून बघा. तुम्हाला लगेच जाणवेल की तुम्ही एकटे नाहीत. स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे असतात. प्रत्येक रात्र ही सकाळची वाट पाहत असते आणि प्रत्येक अंधार हा प्रकाशाची चाहूल देत असतो. तुम्ही जेव्हा परिस्थितीवर विजय मिळवता तेव्हा तीच परिस्थिती तुमच्या पायाशी झुकते. म्हणून संघर्ष करा, कारण संघर्षाशिवाय विजय मिळत नाही आणि विजय मिळाला की तो संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. मित्रांनो, आयुष्याचं खरं सौंदर्य हे किती कमावलं त्यात नसतं, तर कोणाला गमावलं आणि कोणाला जपलं यामध्ये असतं. नातं, माणसं, भावना या सगळ्या गोष्टी जर टिकवता आल्या तर आयुष्य जगण्यासारखं होतं. म्हणून कधीच कुणावर अपेक्षा ठेवू नका. फक्त निस्वार्थपणे प्रेम करा आणि तुमचं चांगलं कर्म करत राहा. शेवटी इतकंच सांगतो, आयुष्य म्हणजे एक सुंदर संधी आहे, एक जबाबदारी आहे, एक प्रवास आहे जो स्वाभिमान, श्रद्धा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर आधारलेला असतो. आजचा दिवस कसा गेला हे विसरून जा. उद्याच्या दिवशी तुमचं यश काय सांगणार आहे हे ठरवा. कारण प्रत्येक नवा दिवस ही एक नवीन संधी आहे आणि ती संधी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. मित्रांनो, जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील, जर स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक कराच आणि तुमच्या मित्रांपर्यंत पुढे शेअर करा. श्री स्वामी समर्थ असं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हे चैतन्य पुढे पसरवा. कारण प्रेरणा ही वाटून घेतली की वाढते आणि ती वाढली की संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. मित्रांनो, तुमचं आजचं दुःख हे उद्याचं सामर्थ्य असतं. जेव्हा आयुष्य एकटे करतं तेव्हा देव तुमच्याशी जवळीक साधत असतो आणि ज्या क्षणी जग तुमच्यावर विश्वास ठेवेन असं होतं त्या क्षणी स्वामी समर्थ तुमच्यावर अधिक विश्वास ठेवायला लागतात. प्रत्येकाच्या जीवनात असा एक काळ येतो जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलं, पण ते क्षण असतात जे आपल्या नव्या सुरुवातीचं दार उघडतात. त्यामुळे जेव्हा एखादं दार बंद होतं तेव्हा त्याचं दुःख करू नका, कारण स्वामी त्याच वेळी दुसरं आणि अधिक चांगलं दार उघडत असतात. आजवर तुम्ही किती अपयश पाहिलं, किती वेळा नकार मिळाला, किती वेळा रडून झोप घेतली याचा हिशोब ठेवू नका.
फक्त इतकं लक्षात ठेवा की तुम्ही अजूनही चालत राहा, तुम्ही अजूनही प्रयत्न करत राहा आणि करत आहात, आणि हाच तुमचा विजय आहे. लोक काय बोलतील, त्यांचं मत काय असेल, या विचारांनी आयुष्य थांबवणं नाही. आणि आयुष्य चालत हे विश्वासावर असतं, आणि विश्वास मिळतो तो अनुभवातून. जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल ना, तर तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तुमचं यश त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. कारण यश हे असं असावं की ते तुमचं उत्तर बनावं. प्रत्येक संघर्ष आपल्याला शिकवतो, कधी संयम शिकवतो, कधी मनशांती, कधी स्वतःशी मैत्री करायला लावतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्ष तुम्हाला तुमच्या खऱ्या लोकांची ओळख करून देतो. जे तुमच्या सोबत सर्व काही ठीक असेपर्यंत होते, तेच कठीण काळात गायब होतात. आणि ज्या 2-4 लोकांनी मनापासून साथ दिली, तेच खरे रत्न असतात. म्हणून नातं टिकवायचं असेल तर त्यात विश्वास, संवाद आणि समर्पण हवं. नातं हे शंका निर्माण करून नव्हे, तर समजून घेऊन वाढतं. आणि एकदा नात्यात विश्वास तुटला की 1000 वेळा स्वारी म्हणलं तरी ते नातं तसंच राहत नाही. आपण अनेकदा चुकीच्या लोकांना आपल्या आयुष्यात जागा देतो आणि नंतर तेच आपल्याला खाली खेचतात. म्हणून आयुष्यात नेहमी अशी माणसं ठेवावीत जी तुमच्या उपस्थितीत तुम्हाला तुमचं भान देतात आणि तुमच्या गैरहजेरीतही तुमचं नाव आदराने घेतात. हेच खरे नाते. बाकी सगळे फक्त गरज असते. स्वामी समर्थ म्हणतात, तू किती वेळा पडतोस याचा विचार करू नकोस, तू किती वेळा उठतोस याचा विचार कर. हेच खरं. कधी आपल्याला अपयश वाटतं, पण ते अपयश नसतंच, ते एक विराम असतो, एक थांबा. आणि जे आपण विचार करावा, दिशा तपासावी आणि नव्या जोमाने पुढे जावं, यासाठी मिळालेलं एक मौन आमंत्रण असतं. म्हणून आयुष्यात काहीच घडत नाही असं वाटत असेल तर थांबू नका, शांत राहा, तयारी करा. कारण ज्या झाडाला उंच वाढायचं असतं, त्यांच्या मुळांना आधी खोल जावं लागतं. आणि कधी वाटतं की आपण योग्य आहोत, पण तरीही आपल्याला दुर्लक्षित केलं जातं. पण तेच लोक नंतर तुमचं यश पाहून म्हणतात, तू भाग्यवान आहेस. आणि तेव्हा तुम्ही हसून मनात म्हणावं, हे भाग्य नव्हतं, हे माझं श्रम होतं, स्वामींचं कृपा आशीर्वाद होतं आणि मनातील आग होती. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची सुरुवात लहान असते, पण त्या लहान गोष्टीवर मोठ्या श्रद्धेने काम केलं तर त्याच गोष्टी भविष्यात महान बनतात. कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही, वेळ लागतो, संयम लागतो आणि स्वतःवर विश्वास लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचा पूर्ण आशीर्वाद लागतो. तुमच्या स्वप्नावर लोक हसतील, पण एक दिवस तुमचं यश पाहून तेच लोक टाळी वाजवतील. म्हणून आजपासून ठरवा, मी कोणालाही दोष देणार नाही, मी माझं कर्म प्रामाणिक ठेवीन आणि मी माझ्या आत्म्याशी प्रामाणिक राहीन. आणि मी रोज थोडं थोडं यशाचं बीज हे पेरत राहीन. कारण यश एका दिवसात मिळत नाही, पण दररोज केलेला एक छोटासा प्रयत्न एक दिवस मोठं यश बनतो. शेवटी फक्त एवढंच, तुमचं आयुष्य हे इतर कुणाच्या कॅलेंडर प्रमाणे चालणार नाही. त्यात देवाची स्वतःची वेळ आहे. तो उशीर करतो पण विसरत नाही. तो प्रत्येक गोष्टीचं अचूक वेळेत उत्तर देतो. फक्त तुमचा संयम आणि श्रद्धा शाबूत असायला हवी. म्हणून मित्रांनो, मनात श्रद्धा ठेवा, डोळ्यात स्वप्न ठेवा आणि हातात कर्माची ताकद ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. तुमचं यश, तुमचं समाधान आणि तुमचं आत्मिक सुख त्यांनी लिहून ठेवलंय. फक्त ते मिळवण्यासाठी आजचं एक पाऊल टाका आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने, आणि ते जाणारच आहे. मित्रांनो, आयुष्याच्या विविध उतार चढावांमध्ये जेव्हा प्रत्येकाला वाटतं की सर्व काही हरवलंय आणि समोर काहीच दिसत नाहीये, तेव्हा तुमच्या अंतरात्म्याच्या खोलवरून एक शक्ती उठते, जी प्रत्येक अंधाराला त्याच्या उजेडात परिवर्तित करू शकते. या अंधारातून बाहेर पडण्यासाठी तुमच्यातील त्या निष्ठा आणि विश्वासाला जागृत करा. कारण प्रत्येक कठीण प्रसंगाला तुमच्या मनाचा त्या विश्वासाने उत्तर दिलं की माझं स्वप्न अजून अधुरं आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक संध्याकाळी अंधारानंतर सकाळ फुलते. प्रत्येक निराशेच्या क्षणी आशेचा किरण चमकतो आणि प्रत्येक अपयशातून यशाचं बीज पेरलं जातं. तुमच्या जीवनात जे संकटे येतात त्यांना एक संधी मानून उभे राहणं, पुढे वाढणं आणि त्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून घेणं, हा तुमचा खरा बल असतो. स्वप्न पाहण्याच्या क्षणात जेव्हा हृदयातील त्या खोल भावनांनी भरून येताना वाटतं की मी जिंकून दाखवेन, तेव्हा तीच झोप घेताना तुमच्या अचेतन मनाला मार्गदर्शक बनते. आणि प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक अपयश हे एक नवीन धडे देऊन जातात. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकत असतो ना, आणि तो आपल्याला सांगतो की तू थांबू नकोस, कारण ही प्रत्येक अडचण तुझ्या यशाचा पाया घालते. आणि आयुष्याच्या या प्रवासात तुमची मेहनत आणि संयम हे देवाकडून मिळणारे अनमोल आशीर्वाद आहेत. जेव्हा तुमची प्रत्येक दिवसाला आव्हान म्हणून स्वीकारताना आणि त्या दिवसाच्या लहान लहान यशाचा आनंद साजरा करताना,
तेव्हाच एका मोठ्या विजयाचा आरंभ होतो. तुमचं जीवन केवळ बाह्य यशापर्यंत मर्यादित नसतं, तर तुमच्या अंतरात्म्यातील सदैव उजळणारं तेज, तुमच्या धैर्याच्या पायऱ्या आणि तुमच्या कष्टाच्या कहाण्या हेच खरं जीवन असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना, तुमचं स्वप्न आणि तुमच्या कर्मप्रमाणे भरून जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी एक नवीन संधी ठरतो. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे त्यांच्या अपयशाची काही कथा असते. त्या कथांमध्ये तो कसा उठला, किती वेळा त्याने स्वतःला पुन्हा बांधलं आणि पुन्हा पुढे जाण्याची तयारी केली, हेच त्याचं खरं यश असतं. म्हणून प्रत्येक अपयशाला तुमचा एक धडा मानून पुढे चला, कारण त्या धड्यातूनच तुम्ही शिकलात की जगाच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात कशी करावी. आता विचार करा तुमच्या जवळ असलेल्या त्या लोकांबद्दल, ज्यांनी तुमच्या या सुखदुःखात तुमच्याबरोबर उभे राहिलं आणि ज्यांच्या हृदयात तुमचं स्थान अनमोल आहे. आयुष्यातील खऱ्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि समर्पण असतं. जेव्हा तुम्ही तुमचं मन आणि आत्मा खुलं ठेवता, तेव्हा तुमच्या सभोवतीचे लोकही तुमच्यासाठी एक आदर्श उभारतात. हे नातं म्हणजेच तुमच्या जीवनातील ती शाश्वत ऊर्जा आहे, जी प्रत्येक संकटाला तुमच्या बाजूने भिडू शकते. जर कधी वाटतं की तुम्ही एकटे आहात, तर तुमच्या अंतरात्म्याच्या आवाजाला ऐका. मला माहीत आहे की मी कधीच एकटा नाही, कारण माझ्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आणि माझ्या मनातल्या विश्वासाची ऊर्जा आहे. तुमच्या कामाच्या क्षेत्रात, शिक्षणात, कुटुंबात आणि सामाजिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला तुम्ही एक नवीन सुरुवात मानून स्वीकारा. काळजी करू नका की यश अनेकदा उशिरा मिळतं, कारण प्रत्येक संघर्षानंतर कधी ना कधी त्या संघर्षाचं सोनं मिळतं. इतिहासातील महान व्यक्तींच्या कथा याच गोष्टीची साक्ष देतात. त्यांनी कितीही अडचणींना सामोरे जातं आणि प्रत्येक अपयशाला एक नवीन आशेचा किरण म्हणून मानून घेतलं, आणि या अखेर त्यांचं यश त्यांनी अपार श्रम, आत्मविश्वास आणि दृढ संकल्पाने मिळवलं. म्हणूनच तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षणी हे लक्षात ठेवा की माझं भवितव्य माझ्या हातात आहे. तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या फळांवर विश्वास ठेवा आणि कोणाच्या अपेक्षांवर अवलंबून राहत बसू नका. प्रत्येक दिवस हा एक नवीन अध्याय आहे आणि तो अध्याय लिहायला तुमची जबाबदारी आहे. तुमच्या शब्दांद्वारे, तुमच्या क्रियांद्वारे आणि तुमच्या निर्णयांद्वारे आयुष्याला नवीन रूप देण्याची ताकद तुमच्यात आहे. लोक जे बोलतात त्यापेक्षा तुमच्या अंतरात्म्याच्या आवाजाला जास्त महत्त्व द्या, कारण तो नेहमी तुमच्यासाठी नवीन दिशा आणि नवीन उमेद देतो. प्रत्येक ठिपक्यातील प्रयत्न, प्रत्येक संघर्षातील कष्ट आणि प्रत्येक अपयशात लपलेली शिकवण ही सगळीकडेच एकत्र येऊन तुमचं यश घडवत असतात. आज जर तुम्ही तुमचं मन एका नवीन सुरुवातीसाठी सज्ज केलं, तर भविष्यात तुमच्या समोर नवीन दारं उघडतील, नवीन संधी येतील आणि त्यामध्ये तुमचं सामर्थ्य, तुमचं धैर्य आणि तुमचा आत्मविश्वास उमटेल. एकदा जेव्हा तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावर आणि श्रमावर अढळ विश्वास ठेवाल, तेव्हा जगातल्या कोणत्याही अडथळ्यांनाही ताब्यात घेता येईल. प्रत्येक संघर्षातून नवीन शिकवण मिळते, प्रत्येक अपयशात एक नवीन संकल्प जन्मतो आणि प्रत्येक कठीण प्रसंगात एक नवीन आशेचा किरण उमगतो. म्हणून शेवटी प्रत्येकाला आठवण करून द्या की जीवनात श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनंत आहे, ज्यामुळे सर्व अडचणी, सर्व संकट आणि सर्व अपयश फक्त तात्पुरती वाटू लागतात. हा आशीर्वाद तुमच्या विचारांना, तुमच्या कर्मांना आणि तुमच्या संघर्षांना असंख्य चमत्कारांची प्रेरणा देतो. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवसाला जिद्दीने सामोरे जाता, प्रत्येक क्षणाला तुमच्या अंतरात्म्याच्या या गाण्यात रंग भरता, तेव्हा तुमचं भविष्य स्वतःच उजळून निघतं. आज तुमचा दिवस आहे, तुमचं स्वप्न आहे आणि तुमच्या कष्टांची फळं मिळण्यासाठीची वेळ आली आहे. जगातला प्रत्येक अंधकार हा तुमच्या उजेडाच्या आगमनाची पूर्वसूचना आहे. तुमच्या मनाचं तेज आणि तुमच्या आत्म्याची ऊर्जा नेहमीच तुमच्या सोबत आहे. तेच तुमचं खरं बल आहे. आणि जर तुमच्या मनात काहीशा भीतीचे भाव असतील, तर त्यांना विसरून तुमचं मन खुले करा आणि प्रार्थनेच्या मधुर शब्दांनी त्यांना शांत करा, कारण प्रत्येक प्रार्थना तुमच्या आत्म्याला नवीन उमेद देते. मित्रांनो, तुमच्या या प्रवासात प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवतो. प्रत्येक अपयश तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देतो आणि प्रत्येक यश तुमच्या मनात अजरामर विश्वास जागृत करतो. तुमच्या अंतरात्म्यातील त्या अचूक आणि अनंत ऊर्जेला ओळखा, कारण तीच तुम्हाला या जगात काहीही साध्य करण्यास समर्थ बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या श्रमावर विश्वास ठेवा आणि तुमच्या आतल्या आवाजाला त्याचं योग्य स्थान द्या, कारण तुमच्या जीवनाचं प्रत्येक पान, प्रत्येक क्षण हा तुमच्या प्रयत्नांनी सजलेला आहे. आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि प्रत्येक पुढील क्षण हा तुमच्या मनाच्या आणि आत्म्याच्या प्रचंड ऊर्जेचा परिणाम आहे. प्रत्येक लढाईतून एक नवीन विजय निर्माण होतो, प्रत्येक संघर्षातून एक नवीन आशेचा किरण फुलतो
आणि तुमच्या अखेरच्या यशाने जगाला दाखवून दिलं की तुमचं ध्येय किती उंच आहे। म्हणूनच उठून स्वतःचा प्रकाश पसरवा आणि जगाला दाखवा की तुमच्या अंतर्मनातील तेज कधीच मंद पडणार नाही। हा संदेश तुमच्या मनाला स्पंदन देणारा असो आणि तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन आशा आणि नवीन प्रेरणा देणारा असो आणि तुमच्या प्रवासाला एक नवा अर्थ देऊन तुमचं आयुष्य उजळून निघावं, हीच आमची स्वामींचरणी प्रार्थना राहील। आजपासून ठरवा की प्रत्येक क्षणी संघर्ष कराल, प्रत्येक यशाला तुमचं मंत्र बनवाल आणि प्रत्येक अपयशाला नवीन शिकवण मानून पुढे वाढाल। कारण तुमच्या आतल्या त्या अद्भुत शक्तीने तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा निर्भय संघर्ष तुम्हाला त्या शिखरावर नेईल आणि तिथे फक्त तुमचा आणि तुमच्या ध्येयाचं तेज असेल। म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही नक्कीच हिंमत हारू नका आणि हिमतीने लढा। बघा, तुम्हाला जीवनात नक्कीच यश मिळेल आणि तुम्ही यशाने भरपूर पुढे जाल। मित्रांनो, आज तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाण्यासाठी मोठं पाऊल घ्यायची गरज नाही, गरज आहे एक छोटं पण ठाम पाऊल उचलण्याची। कारण प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका लहानशा विचाराने होते आणि प्रत्येक यश त्या विचाराला कृतीत उतरवल्याने मिळतं। जीवन हे एका विशाल समुद्रासारखं आहे। कधी लाटा जोरात आदळतात, कधी शांत, तर कधी फार खोल वाटतं। पण लक्षात ठेवा, जितकं खोल समुद्र तितकीच मौल्यवान संपत्ती त्याच्या तळाशी असते आणि तसंच जितकं कठीण तुमचं आयुष्य वाटतंय तितकाच मोठा त्या मागचा अर्थ असतो। प्रत्येक वेळी तुम्हाला जेव्हा अपयशाचा अनुभव येतो तेव्हा मनात एका क्षणभराचं वादळ उठतं, काय चुकलं, कशामुळे असं झालं, माझंच का? पण या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या अचेतन मनात लपलेलं असतं। झोपेच्या गाढ क्षणी जेव्हा तुमचं चेतन मन शांत असतं तेव्हा अचेतन मन तुमच्यासाठी उत्तर शोधत असतं। तुम्ही जेव्हा झोपू जाता आणि मनात प्रार्थना करता, हे स्वामी मला योग्य दिशा दाखव, तेव्हा तुमचं अचेतन मन त्याला प्रतिसाद देतं आणि कित्येक वेळा सकाळी जाग येते आणि तुमच्या मनात एखादा निर्णय स्पष्ट असतो। हे असंच नाही घडत, हे स्वामी समर्थ आणि तुमच्या आत्म्याची ऊर्जा तुम्हाला तुमच्या चित्ताला मिळालेली दिशा असते। आणि म्हणूनच प्रत्येक रात्री झोपण्याआधी स्वतःला समजून सांगा, मी हरलेलो नाही, मी थोडा थकलोय इतकंच, माझ्या प्रयत्नांना स्वामींचा आशीर्वाद लागले आहेत आणि उद्या हा अंधार नक्कीच दूर होईल। तुमचं अचेतन मन तुमचं सर्वोच्च शस्त्र आहे। जेव्हा तुम्ही त्याला योग्य विचार, योग्य भावना आणि योग्य श्रद्धा देता तेव्हा ते तुमच्यासाठी चमत्कार घडवतं। त्यामुळे तुमच्या विचारांची पवित्रता राखा, तुमच्या बोलण्याची नीतिमत्ता राखा आणि तुमच्या कृतीच्या मागे नेहमी एक उद्देश ठेवा। माझं जीवन चांगलंच घडायचं आहे, केवळ माझ्यासाठी नव्हे तर माझ्या घरच्यांसाठी, समाजासाठी आणि त्या परमेश्वराच्या आशीर्वादासाठी। कधी कधी वाटतं की मी खूप मागे पडलोय, इतर लोक पुढे गेलेत, पण लक्षात घ्या, आयुष्य कोणाची शर्यत नाही, ही तुमची स्वतःची स्पर्धा आहे। आज तुम्ही कालच्यापेक्षा 1% जरी चांगलं केलं तरी तुम्ही जिंकलात आणि ही छोटी छोटी जिंकलेली युद्धच एक दिवशी तुमचं जीवन विजय पथावर नेतात। म्हणून इतरांशी स्पर्धा करायला शिका असं नाही, स्वतःशी एक नवी आकृती आणि आवृत्ती बनत राहा, तीच तुमची खरी प्रगती आहे। कधी वाटतं की माणसं बदलतात, नाती फाटतात, विश्वास तुटतो, हो हे सत्य आहे, पण त्याहीपेक्षा एक मोठं सत्य आहे, तुमचं मन मजबूत झालंय आणि जिथे मन मजबूत तिथे कोणतीही परीक्षा छोटी वाटते। म्हणूनच जेव्हा कोणी तुमचा विश्वास तोडतो तेव्हा स्वतःवरचा विश्वास अधिक मजबूत करा। जेव्हा कोणी तुमचं प्रेम नाकारतं तेव्हा स्वतःवर अधिक प्रेम करा। कारण शेवटी ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक झाला त्या दिवशी सगळं जग तुमच्याशी प्रामाणिक होईल। स्वामी समर्थ सतत सांगतात, तू जे कर्म करतोस त्याचं फळ तुला योग्य वेळी मिळेल, फक्त थांबू नकोस। म्हणून थांबू नका मित्रांनो, परिस्थिती किती कठीण असो ती बदलण्यासाठी तुम्हाला बदल व्हावं लागेल। आणि स्वामींच्या स्मरणात इतकं सामर्थ्य आहे की एकदा मनापासून नामस्मरण केलं तर कठीण प्रसंग सुद्धा शिताफीने पार होतो। पण त्यासाठी मन खरं हवं आणि श्रद्धा निष्ठावान हवी। मित्रांनो, या जीवनात वेळ मिळतो पण वेळ दिला जात नाही, म्हणून वेळेचं महत्त्व ओळखा। तुम्ही जेव्हा वेळ वाया घालवता तेव्हा यश तुमच्यापासून लांब जातं, पण तुम्ही एकदा ठरवलं की माझ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग मी माझं आयुष्य उभारण्यासाठी करेन तेव्हा वेळ सुद्धा तुमच्यासाठी झुकते। म्हणून आता स्वतःला विचारा, मी जे करतोय ते माझ्या भविष्याशी सुसंगत आहे का? मी आज जे पेरतोय ते उद्या मला समाधान देईल का? आणि जर उत्तर नाही असेल तर आजपासून सुरुवात बदला आणि संध्याकाळी झोपण्याआधी एकदा स्वतःशी बोला, मी प्रयत्न केला का? मी आज कुणाला मदत केली का? मी आज काहीतरी नवीन शिकलो का? आणि या 3 प्रश्नांमधून जर एकही उत्तर हो असं असेल तर समजा की तुमचा दिवस वाया गेला नाही। शेवटी हे सगळं करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
कोणतेही संकट, कोणतेही अडचण, कोणतेही अपयश तुमचं अंतर्मन संपू शकत नाही, कारण त्या अंतर्मनात स्वामी समर्थांचा आशीर्वाद स्वरूप असतं आणि हेच आशीर्वाद तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. म्हणून मित्रांनो, आजचा दिवस साधा वाटला तरी त्याला गोड बनवा, कारण तुमचं आजचं एक चांगलं पाऊल उद्याच्या महान भविष्याची नांदी ठरू शकतं. चालत राहा, लढत राहा आणि स्वामी समर्थांचं स्मरण करत राहा, कारण एक दिवस असा येईल की हे सगळं सार्थक झालेले असं वाटेल आणि त्याच दिवशी तुमचं आयुष्य एका नव्या तेजोमय न्यालेलं असेल. आणि मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक संघर्ष म्हणजेच तुमच्या यशाचा पाया आहे आणि प्रत्येक अडथळा तुम्हाला एक नवीन शिकवण देतो, एक नवीन उमेद देतो. जेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व काही संपलंय, तेव्हा लक्षात ठेवा, त्या क्षणी तुमचं मन आणि आत्मा खऱ्या परीक्षेत असतात. स्वामी समर्थ म्हणतात, संयम ठेवा, कारण संयमाने तुम्हाला विजय मिळतो. म्हणून जेव्हा सगळं अंधारात दिसतं तेव्हा प्रकाश शोधण्यासाठी मनाचा दरवाजा उघडा, कारण त्याच्यातच खरी शक्ती आहे. आणि तुमचा आत्मविश्वास वाढवणं हे तुमच्या हातात आहे आणि तो वाढवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि तर तुमचं मन कधीही कमजोर होणार नाही. प्रत्येक दिवशी थोडं थोडं पुढे जाणं तितक्याच मोठ्या विजयाची ग्वाही असते. लोक कधी तुमचं यश पाहतील तर ते यश तुम्ही स्वतःच्या मनात निर्माण करत असता. ती प्रेरणा तिथून येते. आता विचार करा, जेव्हा तुम्ही थांबलात, थकला, निराश झाला, त्यावेळेला कोणीतरी तुमच्यासाठी उभं राहील का? आणि तुम्ही स्वतःसाठी किती वेळ उभा राहिलात हे विचार करा आणि त्यानुसार आपलं मन मजबूत करणं हेच खरे धैर्य आहे. आणि ते धैर्य म्हणजेच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थांवर ठाम श्रद्धा ठेवा, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही यश टिकत नाही. मित्रांनो, तुमच्या प्रत्येक कठीण क्षणी स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. ते तुमच्या हृदयातील प्रत्येक धडधडीत सामील आहेत आणि ते तुम्हाला त्या संघर्षातून बाहेर काढून यशाच्या वाटेवर नक्कीच नेतील. म्हणून निराश होऊ नका, संकोच करू नका. आपल्या मनातील त्या तेजाला उजळवा आणि प्रत्येक दिवसाला नवीन आशेने आणि नव्या जोशाने नक्कीच तुम्ही सामोरे जा. तुमच्या मनातील जी स्वप्ने खरी आहेत ती सध्या होतील आणि ती साध्य होतील सुद्धा, पण त्यासाठी तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे आहेत. कोणत्याही अडथळ्याला तोंड देताना तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका, कारण तो आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने तुमच्या मनात अशी ऊर्जा निर्माण होईल जी कोणत्याही कठीण प्रसंगाला सहज पार पाडू शकेल. आणि म्हणूनच आजपासून स्वतःशी एक वचन करा, मी कधीच हार मानणार नाही. मी सतत शिकणार, सतत प्रयत्न करणार आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझं जीवन सुंदर करणार. कारण आयुष्याला यशस्वी करण्यासाठी फक्त मनाची ताकद आणि श्रद्धा हवी असते आणि ती तुमच्यात आहे. आणि या श्रद्धेवर तुमचा विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवशी स्वतःला प्रेरणा द्या. स्वतःशी प्रेम करा आणि तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत करा. यश हे तुमचंच आहे आणि तुम्ही ते निश्चितच मिळवाल. मित्रांनो, तुमचं मन हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे आणि तुमच्या मनावर नियंत्रण ठेवलं तर आयुष्य कुठेही घसरत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जे विचार करता तेच तुमचं जग असतं. म्हणून तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा आणि मनाला नेहमी आनंदी, शांत आणि निर्धाराने भरलेलं ठेवा. कारण जेव्हा मन ठाम, शक्तिशाली असतं तेव्हा जगाच्या कोणत्याही संकटाला तुम्ही सामोरे जाऊ शकता. तुमच्या मनातील भीती, शंका आणि विषाद हे तुमचं खरे शत्रू आहेत. त्यांना दूर करण्यासाठी प्रेम, विश्वास आणि धैर्य या 3 अक्षरांची गरज असते. तुमच्या अंतरात्म्याला आणि अंतर्मनाला समजून घ्या आणि ते प्रयत्न तुम्ही चांगल्या प्रकारे करा. त्याला वेळ द्या आणि तुमच्या मनातील शांततेसाठी प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण करता तेव्हा त्या नामात अशी ताकद असते की ती तुमच्या मनातील सर्व अंधकार दूर करत असते आणि पूर्णपणे मिटवून टाकत असते आणि तुम्हाला उजेडाच्या दिशेने नेते. आयुष्यात कधी कधी वाटतं की काहीही होणार नाही, पण हे न विसरता की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. प्रत्येक संकटकाळीनंतर सोय लागू शकते. आणि हे लक्षात ठेवा की संघर्षातूनच माणूस घडतो आणि जे माणूस संघर्षाला सामोरे जातो तोच खरं यश मिळवतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक दिवशी स्वतःशी एक वचन करा, मी माझ्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करेन. मी कुठल्याही संकटाला घाबरून नाही थांबणार आणि मी नेहमी स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवीन. कारण हाच मार्ग आहे ज्याने तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांकडे नेलं जातं. मित्रांनो, आयुष्य एक प्रवास आहे आणि त्या प्रवासात कधीही तुम्ही एकटे नाहीत. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव असतो. त्यामुळे न विसरू नका आणि
ते तुम्ही विसरलं तर कसं चालेल? तुमचं मन जिंकलं की जग जिंकता येतं. म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढवा, तुमच्या मनाला सावरून ठेवा आणि प्रत्येक दिवशी नवीन उमेदाने जगायला शिका. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील नवा अध्याय असू द्या, ज्यामध्ये संघर्ष नाही तर विजय असो, निराशा नाही तर आशा असो आणि भीती नाही तर श्रद्धा असो. मित्रांनो, आयुष्य हा एक अनमोल प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो, काहीतरी नवीन सांगतो आणि कधी तो प्रवास सुखद असतो तर कधी कठीण वाटतो. पण प्रत्येक अडचण आपल्याला मजबूत बनवते, अधिक धैर्यवान करतो आणि आपल्याला त्या यशाच्या दिशेने नेतो. आणि ज्याचे आपण नेहमी स्वप्न पाहतो, तुम्ही ज्या ध्येयासाठी झुंजतात ते कधीही सोडू नका. कारण जेव्हा तुम्ही हार मानता तेव्हा तो संघर्ष संपत नाही, पण जेव्हा तुम्ही पुन्हा उभे राहता तेव्हा त्या संघर्षाला नवीन आयाम मिळतो आणि तुम्ही त्या यशाच्या शिखराकडे एक पाऊल पुढे टाकता. स्वामी समर्थ म्हणतात, तू काहीही करत नाहीस ते जगाच्या काय उपयोगाचे, पण जर तू एका छोट्याशा चांगल्या कर्माला पण महत्त्व दिलंस तर ते देव तुला कितीतरी मोठं फळ देईल. याचा अर्थ असा आहे की तुमचे छोटे छोटे प्रयत्न, तुमचे निष्ठावान कर्म हेच तुमच्या आयुष्यातील मोठे यश घडवतात. मित्रांनो, तुम्ही कितीही लहान असाल, कितीही मोठ्या अडचणींचा सामना करत असाल, पण तुमची निष्ठा आणि चिकाटी अखंड राहिली तर त्याला कोणतीही ताकद अजिबात हरू शकत नाही. तुम्ही कधी स्वतःला विचार केला आहे का की तुमच्या मनात इतकी शक्ती आहे की तुम्ही त्यातून कोणतीही गोष्ट साध्य करू शकता? हो, तुमच्या मनात ती क्षमता आहे आणि ती क्षमता जागृत करण्यासाठी फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या मनातील त्या ऊर्जेला जागृत करा, कारण त्या ऊर्जेमुळे तुम्ही प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ शकता. मित्रांनो, जीवनात आपण अनेकदा आपल्या अपेक्षांमध्ये अडकतो, पण लक्षात ठेवा की अपेक्षा जर खूप जास्त असतील तर निराशा देखील मोठी होते. म्हणून अपेक्षा थोड्या कमी करा, मग मेहनत आणि श्रद्धा दुपटी करा. जिथे तुमची श्रद्धा आणि मेहनत एकत्र येते तिथे देवही तुमच्या पाठीशी उभा असतो. त्यामुळे जेव्हा आयुष्यात अडचणी येतील तेव्हा त्या अडचणींचा सामना डोकं वर करून करा आणि मनात असं ठरवा की मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, कारण माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. आयुष्यातील नात्यांचं महत्त्व देखील तुम्ही अजिबात विसरू नका. जे लोक तुमच्या यशात साथ देतात ते जे खरे नातेवाईक असतात, आणि काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येतात आणि नंतर दूर होतात. पण खरे नाते आपल्या कष्टांना आणि संघर्षांना समजून घेऊन त्याचं साथ देतात. आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या आसपास अशा लोकांची निवड करा जे तुमच्या यशाच्या वाटेवर तुमचं हाताला हात घालतील आणि तुमच्या मनाला आधार देतील. आणि हो, स्वामी समर्थांवर ठाम श्रद्धा ठेवा, त्यांचा आशीर्वाद तुमचं जीवन समृद्ध करेल, तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला बल देईल आणि तुमच्या मनातील भीती दूर करून तुमचं मनोबल वाढवेल. तुम्हाला वाटेल की काहीही शक्य नाही, पण त्या क्षणी स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा, त्यांचा स्मरण करा आणि पहा कसं अकल्पित चमत्कार घडतो. तुमच्या यशाचा मार्ग कधी सोपा नसतो, पण तो अवघडही नसतो. प्रत्येक अडथळा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एक टप्पा असतो. तुम्ही जेव्हा त्या अडथळ्यांना तोंड देता तेव्हा तुम्ही स्वतःचं सामर्थ्य वाढवता. हे लक्षात ठेवा की प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक अपयशांची कहाणी असते, पण फक्त तोच विजेता असतो जो हार मानत नाही. मित्रांनो, तुमच्या मनातील भीती, शंका आणि अडचणी दूर करण्यासाठी रोज थोडा वेळ शांत मनाने प्रार्थना करा. प्रार्थना केवळ शब्द नाही, तर ती तुम्हाला मनाला, आत्म्याला ऊर्जा देते आणि स्वामी समर्थांच्या स्मरणानेच तुमचं मन स्थिर होईल, तुम्हाला आशीर्वाद आणि आत्मविश्वास मिळेल आणि तुम्ही पुढे जाण्याचं बळ मिळवाल. आणि आज तुमच्याकडे असलेली प्रत्येक संधी वापरून घ्या. कालच्या चुका विसरून उद्याच्या स्वप्नांकडे बघा. जीवनात काहीही शक्य आहे, फक्त तुमचं मन तयार असायला हवं आणि तुमचं हृदय जिंकण्यासाठी सज्ज असायला हवं. तुम्ही जेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर ठाम विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला वाटतं की काहीही अशक्य नाही. संघर्षाच्या प्रत्येक वळणावर त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर असतो आणि त्यामुळे मनात धीर ठेवा, संयम ठेवा आणि प्रामाणिकपणे तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहा. शेवटी हे लक्षात ठेवा की जीवन हे एक सुंदर गाणं आहे, ज्यात प्रत्येक सूर आणि ताल तुमच्या कष्टांनी आणि प्रयत्नांनी वाजतात. तुम्ही जिंकाल, तुम्ही यशस्वी होणार आहात आणि तुमचं आयुष्य एक आदर्श बनेल, ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात अनेक वेळा आपण संघर्षाच्या ओल्या रस्त्यावरून चालतो. अशा वेळेस मनात निराशा आणि भीती यांची माळ नक्कीच गुंफली जात असते. म्हणून पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाराचा अंश, प्रत्येक वादळाचा काळ आपल्याला नव्याने उजेडाकडे वळण्याची संधी देतो. स्वामी समर्थ म्हणतात, संयम आणि श्रद्धा या दोन हातांनी माणूस
त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो। तुम्ही कधी या दोन हातांनी हात मिळवून चाललात तर तुम्हाला कोणतेही अडथळा उभा राहू शकणार नाही, कारण हा जीवनाचा नियम आहे। तिथे श्रद्धा आणि संयम असतो, तिथे देवही साथ देतो। तुमच्या मनातील त्या भीतीला आणि संकोचाला घालवून टाका, कारण भीती हा मनाचा एक प्रकारचा अंधार आहे आणि अंधारात जगणं म्हणजे स्वतःला चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवणं होय। स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा, त्यांच्या शिकवणुकीचा आधार घ्या आणि पहा तुमच्या मनात जणू प्रकाशच जळालं पेटत आहे। आणि जीवनात काही संकट असोत तुम्ही स्वतःला तयार ठेवा, निडर, निर्भय आणि निश्चयी। मित्रांनो, तुम्ही प्रत्येक दिवशी एक नवीन शिका आणि एक नवीन संधी शोधा। तुमच्या कष्टांना, तुमच्या मेहनतीला आणि तुमच्या मनाच्या सकारात्मकतेला कधी कमी लेखू नका, कारण प्रत्येक छोटं काम जे तुम्ही मनापासून करता ते तुमच्या आयुष्यातील मोठं यश बनतं। आयुष्यातील प्रत्येक यशाच्या पाया मेहनत आणि चिकाटीवर उभा असतो आणि तेच तुम्हाला स्वामी समर्थांच्या शिकवणीतून शिकायला मिळतं। कधी वाटतं की आपलं मन खचून गेलंय, आयुष्य थकवणारं झालंय, पण याच वेळी लक्षात ठेवा की जो मन हार मानतो तो काहीही मिळू शकत नाही। तुम्ही हार मानलात तर तुमचं स्वप्न अधुरं राहिलं, पण तुम्ही उभे राहिलात तर ते स्वप्न खऱ्या आयुष्यात रूपांतरित होणार आहे। म्हणूनच प्रत्येक अपयशाला नवीन सुरुवात समजा आणि पुढे जाण्याचा निर्धार करा। तुमच्या मनात नेहमी एक विश्वास ठेवा, तुमच्याकडे असे काही सामर्थ्य आहे की जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पुढे घेऊन जाईल। आणि ते सामर्थ्य म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुमची श्रद्धा आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्न। स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या अंतरात्म्याच्या शक्तीने तुम्ही जगात काहीही साध्य करू शकता। मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या कष्टांची कधीही वाया जात नाही आणि तुमची कष्टांची जी मेहनत घेतलेली असते ती कुठे ना कुठे तुम्हाला कामात नक्कीच येत असते। त्यामुळे ती वाया गेली असं कधीही मनात आणू नका आणि समजूही नका। म्हणून तुम्ही फक्त प्रयत्न हे करत राहा। आयुष्याच्या प्रवासात तुम्हाला भरपूर काही गोष्टी या मिळतील आणि अनुभव मिळतील। प्रत्येक कठीण प्रसंग, प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक धैर्यवान, अधिक ज्ञानी आणि अधिक सक्षम बनवतो। तुम्ही जेव्हा तुमच्या संघर्षांना सामोरे जाता आणि तेव्हा तुम्ही स्वतःच्या आतल्या क्षमतांना शोध घेत असताना आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीने तुम्हाला त्या क्षमतांना वापरायला मार्ग दाखवला जातो ना, तर मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला मार्ग हा चांगलाच मिळणार आहे आणि चांगल्या रस्त्यावरच तुम्ही जाणार आहात। तुम्हाला मनाला आणि आत्म्याला वेळ द्या, शांत राहा, प्रार्थना करा आणि तुमच्या अंतरात्म्यांशी संवाद साधा। तुम्हाला तुमच्या उत्तरांची आणि मार्गदर्शकांची अपेक्षा असते, तेव्हा तुमच्या मनाला शांत करून स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा। त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील भीती, चिंता आणि शंका दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या प्रयत्नांवर अधिक विश्वास बसेल। जीवनात मोठं यश मिळवण्यासाठी गुरुकिल्ली फक्त श्रम नाही, तर ते श्रम, धैर्य आणि संयमाने करणे आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या मनाला धीर द्या, तुमच्या स्वप्नांना पंख द्या आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरलेलं जीवन जगा। तुम्ही जिथं थांबलात तिथून पुन्हा सुरुवात करा, कारण प्रत्येक नव्या सुरुवातीमध्ये एक नवीन आशा दडलेली असते। जर आयुष्यात तुम्हाला वाटत असेल की सगळं तुमच्या विरुद्ध आहे, तर मनात एक वाक्य ठेवा, मी एकटा नाही, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत। त्याचं स्मरण करा, त्यांची कृपा मागा आणि पहा कसं प्रत्येक संकट तुमच्यासाठी संधी बनतं, प्रत्येक अडथळा तुमचं सामर्थ्य वाढवतो। मित्रांनो, आयुष्य हा एक अनमोल तोफा आहे जो देवाने आपल्याला दिला आहे, त्याचा योग्य वापर करा। स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचा आधार घ्या आणि तुमच्या मनात आणि आत्म्यात सतत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करा। तीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवेल, तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर काढेल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी करेल। शेवटी हे लक्षात ठेवा की तुम्ही जेवढं स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवता तेवढं तुमचं जीवन अधिक समृद्ध आणि आनंदाने भरलेलं होतं। त्यामुळे निराशा, भीती आणि चिंता यांना दूर करा आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि प्रेम प्रसवा। आजपासून ठरवा की तुम्ही स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरलेल्या प्रवासात कायमच पुढे जाल, कधीच थांबणार नाही आणि नेहमी एक नवीन उमेद घेऊन उभे राहणार, कारण तुमच्यात अशी ताकद आहे जी कोणतीही अडचण तुम्ही दूर करू शकते आणि तुमचं यश नक्कीच तुमच्या हातात आहे। मित्रांनो, तुम्ही या जगात फक्त एखादे राहणारे माणूस नसून एक जिद्दीचे प्रतीक आहात आणि जिद्दीने तुम्ही लढत आहात। प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःशी केलेले लढे, तुम्ही मनाशी केलेली प्रार्थना आणि तुमच्या स्वप्नांना द्यायचा संघर्ष, हे तुम्ही खरे यश आहे। आणि जीवनात कधी कधी असे वाटते की आपण एकटे पडलो आहोत, पण लक्षात ठेवा तुमच्या आत एक अपार शक्ती आहे। स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद आणि आत्मविश्वास
जेव्हा हे दोघे हातात हात घालून चालतात ना, तेव्हा कोणताही पर्वतच तुम्हाला थांबवू शकणार नाही. तुम्ही कधी विचार करा की जेव्हा सर्व काही तुमच्या विरोधात जातं तेव्हा तुम्ही तरी का थांबू नका. आणि कारण हेच तो काळ असतो ना, जेव्हा तुमच्या आतील खरी क्षमता जागृत होते आणि जेव्हा तुम्ही धीर धरता, संयम ठेवता आणि मनाला विश्वास देता. म्हणून तेव्हा तुम्हाला वाटतं की मी करू शकतो, मी करणार, आणि या विचारांमुळे तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आयुष्यात खूप वेळा तुमच्याशी जुळणाऱ्या लोकांच्या गैरसमजुतीमुळे आणि गैरहजेरीने तुमचं मन दुखावलं असेल, पण हे लक्षात ठेवा की जे लोक तुमच्या अडचणी समजून घेतात, ज्यांनी तुमच्या साथीत कधी धोका केला नाही, त्याचं नातंच खरं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, जो तुमच्या मनाला शांत ठेवतो तोच खऱ्या अर्थाने तुमचा साथीदार आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात अशा लोकांना जागा द्या ज्यांच्या सहवासाने तुम्हाला उन्नती मिळेल आणि त्यांच्यासोबत चालताना तुमचं मन भारावून जाईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या चिकाटीने तुम्ही जगातील कोणत्याही संकटाचा सामना करू शकता. पण यासाठी आवश्यक आहे की दररोज तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, तुमच्या विचारांना सकारात्मकतेने भरा आणि तुमच्या प्रत्येक कृतीत निष्ठा ठेवा. कारण जेव्हा तुमचं मन प्रामाणिक आणि तुमची श्रद्धा स्थिर असते तेव्हा कोणताही अडथळा तुमचं मन हे फोडू शकत नाही आणि तुमचं मन हे बदलू शकत नाही. आयुष्य एक सुंदर आहे, पण ते अजून सुंदर दिसायला त्यातल्या संघर्षांना आपण सामोरे जायचं लागतं. आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीने तुमचं मन नवीन ऊर्जा घेईल आणि तुमच्या अंतरात्म्याला नवीन दिशा मिळेल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक पावलाला दृढता येईल. आणि तुम्ही जेव्हा दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाने करता तेव्हा तुमच्या मनाला एक अनोखी ताकद मिळते जी तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढते. मित्रांनो, तुमच्या अंतर्मनात एक असं तेज जागृत करा ज्याने कोणताही अंधार तुमच्यावर मात करू नये. त्या तेजाने तुम्हाला तुमच्या जीवनाला दिशा द्या आणि तुमच्या स्वप्नांना आकार द्या. आयुष्यातील प्रत्येक अपयशाला एक संधी समजा आणि प्रत्येक संकटाला एक नवं आव्हान समजा. कारण या आव्हानांना तुम्हाला तुमच्या क्षमतांचा शोध लागेल आणि त्या शोधातून तुम्ही नव्या संधी आणि नवीन उंची तुम्ही नक्कीच गाठू शकता. आणि नवीन पावलांवर पाऊल ठेवून तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी फक्त स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असतो. आणि तो स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहणारच आहे आणि तो आहेच हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायला हवं. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या श्रद्धेने तुम्ही एक असं जीवन जगाल ज्यात तुम्हाला कधीही अपयश वाटणार नाही. कारण तुमच्या मनात आणि आत्म्यात अशी शक्ती असेल की ती तुम्हाला प्रत्येक वेळी पुढे घेऊन जाईल. मग कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही थांबणार नाहीत, तुम्ही हार मानणार नाहीत. आणि लक्षात ठेवा, तुमच्या मनातील आत्मविश्वास आणि तुमच्या आत्म्यातील श्रद्धा यांच्यावर तुम्हाला जग जिंकता येईल. त्यामुळे प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण या दोन गोष्टींना वाढवा. स्वामी समर्थांच्या स्मरणाने तुमच्या मनाला अगदी शांती मिळते आणि तुमच्या कष्टांना फळ मिळेल आणि तुम्हाला जीवनात यशस्वी ते बनवत असतात. म्हणून हेच खरं आयुष्य आहे, जिथे तुमचा विश्वास, तुमची मेहनत आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद एकत्र येतात, तिथे तुमचं भविष्य उंच भरारी घेतं. आजपासून ठरवा, तुम्ही हार मानणार नाही, तुम्ही लढत राहणार आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांना खरं नक्कीच करणार. आज आपण जेव्हा स्वामी समर्थांचा विचार करतो तेव्हा आपल्याला त्यांच्या आध्यात्मिक ऊर्जा आणि अनमोल शिकवणींची आठवण येते. जीवनाच्या प्रत्येक अडचणीत, संघर्षात आणि संकटात त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला सामोरे जायला शक्ती देतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळेच लोकांनी हजारो वर्ष या जीवनात धैर्य आणि आशेने जगायचं धाडस केलंय आणि त्यांच्यामुळेच प्रत्येक कठीण प्रसंगाला मात करत त्यांनी आपले जीवन सुंदर केलंय. तुम्ही सुद्धा त्या शक्तीचा भाग आहात आणि तुमच्या आत एक अशी ऊर्जा आहे ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अडथळ्याला पार करू शकता. मात्र ही ऊर्जा जागृत करायची असते. ती जागृत होते तेव्हा जेव्हा आपण स्वतःवर आणि देवावर ठाम विश्वास ठेवतो. स्वामी समर्थांच्या नामाचा जप केल्यावर मनाला मिळणारी शांतता, आत्म्यात वाढणारी ऊर्जा आणि स्वप्नांच्या दिशेने जाण्याची तीव्र इच्छा यामुळे तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलू शकता. जीवनाच्या प्रवासात अनेक वेळा वाटतं की आपण एकटे पडलो आहोत, पण खरं तर आपण कधीच एकटे नसतो. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या पाठीशी असतात. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मनाला धीर मिळतो, तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते आणि तुम्ही प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज होता. मित्रांनो, तुम्ही जेव्हा प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांचं स्मरण करता तेव्हा तुमच्या मनात अशी शक्ती निर्माण होते की कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही. तुमच्या अंतरात्म्यात ती जागरूकता निर्माण करा, ज्यामुळे तुम्ही धैर्याने, संयमाने आणि आत्मविश्वासाने पुढे चालाल.
यश म्हणजे केवळ बाह्य गोष्टींपर्यंत मर्यादित नसतं, ते तुमच्या अंतर्मनातील समाधान, तुमच्या मनातील शांतता आणि तुमच्या आत्म्यातील आनंदापर्यंत पोहोचलेलं असतं. जेव्हा तुम्ही हे तत्व आत्मसात करता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल आणि त्यामुळे यशाच्या शोधात तुम्ही बाहेरच्या जगाकडे पाहण्याऐवजी आपल्या अंतर्मनाकडे पहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाला विसरू नका आणि तुमच्या मनाला शांतता देणाऱ्या त्या शक्तीशी जोडवून ठेवा. तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असला तरी जेव्हा तुमच्या मनात श्रद्धा असेल तेव्हा काहीही अशक्य नाहीये. संकटे येतात पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील असतो आणि तो मार्ग स्वामी समर्थांनी आपल्याला दाखवून दिलाय. संघर्षातून हार मानून बसणं आणि नव्हे तर संघर्षाला सामोरे जात पुढे जाणं हीच खरी शिकवण आहे. मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तुमच्या जीवनाचा एक नवा अध्याय. प्रत्येक नवा दिवस तुम्हाला नवीन संधी देतो, नवीन आशा देतो आणि नवीन प्रेरणा देतो. म्हणून प्रत्येक दिवशी स्वतःशी वचन करा की मी हार मानणार नाही, मी सतत प्रयत्न करत राहीन आणि माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. तुमच्या मनात स्वामी समर्थांची छाया असो, त्यांच्या शिकवणींचा प्रकाश तुमच्या वाटा उजळो आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन यशस्वी हो. प्रत्येक संकटाला तुम्ही धैर्याने सामोरे जा. प्रत्येक अपयशातून नवीन शिकवण घेऊन पुढे चला आणि तुमच्या अंतरात्म्यातील ती शक्ती जागृत करा जी तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या दिशेने घेऊन जाईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. त्यामुळे चालत राहा, संघर्ष करत राहा आणि जीवनात तुमच्या ध्येयांना नक्कीच गाठा. मित्रांनो, आयुष्य हा अनमोल गिफ्ट आहे, ज्याचा आदर करून त्यात प्रामाणिकपणा, मेहनत आणि श्रद्धा यांचा संगम साधावा लागतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही अपयशी ठरत आहात तेव्हा त्या क्षणी लक्षात ठेवा की अपयश म्हणजे यशाचा पाया आहे. स्वामी समर्थ म्हणतात, धैर्याने आणि संयमाने साठवलेले प्रयत्न हे कधीही व्यर्थ जात नाहीत. तुम्हाला फक्त तुमच्या मनातील त्या शक्तीला जागृत करायचं आहे आणि ती शक्ती तुम्हाला प्रत्येक अडथळ्याला पार करून यशाच्या शिखरावर नेईल. जेव्हा तुम्ही थोडेसेही थकता, निराश होता, तेव्हा स्वतःशी बोला, मी अजूनही समर्थ आहे. माझ्या आत एक अनंत ऊर्जा आहे जी मला पुन्हा उभं राहायला मदत करेल. आयुष्यातील प्रत्येक संकट आणि प्रत्येक संघर्ष आपल्याला नवीन शिकवण देते आणि त्यातूनच तुमचं मन अधिक दृढ होतं, तुमचा आत्मा अधिक प्रखर होतो. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस उजळून निघो. तुमच्या मनातील भीती आणि शंका निघून जावोत आणि तुमच्या मनाला अशी ताकद मिळो की कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही. आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नाला पंख द्या आणि त्या पंखांवर उडून स्वतःचा आत्मविश्वास आणि श्रद्धा दृढ करा. आयुष्यातील लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, कारण मोठं यश नेहमी लहान लहान यशापासूनच घडतं. आणि तुम्ही जेव्हा दिवसाचे छोटे छोटे ध्येय पूर्ण करता तेव्हा तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो जो तुम्हाला अधिक मोठ्या यशाकडे घेऊन जातो. त्यामुळे आजपासून तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला महत्त्व द्या, प्रत्येक क्षणाला आदर द्या आणि तुमच्या मनाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवा. जेव्हा तुम्ही काही कठीण प्रसंगांना सामोरे जाता तेव्हा स्वतःला सांगा, मी यशस्वी होणार आहे, कारण माझ्या मनात स्वामी समर्थांची शक्ती आहे आणि ही शक्ती तुमच्या अंतरात्म्यात अशी जिवंत असते की ती तुम्हाला कधीही हार मानू देत नाही. तुम्हाला केवळ स्वतःच वर तुम्हाला विश्वास आणि त्या शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे. मित्रांनो, तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा एक संधी आहे. संधी स्वतःला सुधारण्यासाठी, संधी नवीन शिकण्यासाठी आणि संधी तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी. त्यामुळे संधी ओळखा, मेहनत करा आणि विश्वास ठेवा की तुमचा प्रयत्न तुमचं यश निश्चित करेल. आणि शेवटी हे लक्षात ठेवा की जीवन हे तुमच्या कष्टाचं, श्रद्धेचं आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचं फलित आहे. जेव्हा तुम्ही हे 3 तत्व मनापासून अंगीकाराल तेव्हा तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. चला तर मग आजपासून तुमच्या स्वप्नांवर पाऊल ठेवा, तुमच्या अंतर्मनातील शक्तीला जागृत करा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जीवनात यशस्वी होण्याचा प्रवास सुरू करा. मित्रांनो, जीवनाचा प्रवास नेहमी सोपा नसतो, पण या प्रवासात जे खरे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची मनोवृत्ती. कधी हार मानू नका, कारण हार मानणाऱ्या आयुष्यात कधीही खरी शिकवण मिळत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने स्वतःवर विश्वास ठेवलाय त्याला कधीच अपयश हात लागत नाही. त्यामुळे तुमच्या अंतर्मनाला जागृत करा, त्याला शक्ती द्या आणि ठरवा की मी कधीच हार मानणार नाही. संघर्ष हा यशाचा एक भाग आहे, तो स्वीकारा आणि त्यातून शिकत पुढे चालत राहा. तुमच्या मनातील भीती, शंका आणि निराशा या सर्वांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट हवी आहे, ती आहे ठाम श्रद्धा आणि आत्मविश्वास. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने
तुमच्या मनाला मिळणारी ताकद तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढू शकते। त्यामुळे दररोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा, त्यांच्या शिकवणीतून मार्गदर्शन घ्या आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणा। मित्रांनो, तुमचा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे। तुम्ही कधीच म्हणून तुमच्या मेहनतीला कमी लेखू नका, कारण मोठ्या यशामागे हजारो लहान लहान प्रयत्न दडलेले असतात आणि जेव्हा तुम्ही सतत प्रयत्न करत राहाल तेव्हा नक्कीच तुम्हाला यश मिळेल। आणि या प्रयत्नांना पूरक म्हणून स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला प्रोत्साहन देतो। कधी असं मत ठेवू नका की तुमचं स्वप्न फार मोठं आहे आणि ते पूर्ण होणार नाही, कारण स्वप्न जितके मोठे असतील तितका त्याचा विजय देखील अधिक गोड आणि महत्त्वाचा असतो। त्यामुळे तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, त्यासाठी कठोर मेहनत करा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या यशाचा प्रवास सुरू करा। आयुष्यातील प्रत्येक क्षण तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतो, त्या संधीचा योग्य वापर करा आणि तुमच्या मनाला आणि आत्म्याला तयार ठेवा, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन उजळून निघेल। आणि तुम्ही जेव्हा मनापासून प्रयत्न कराल आणि श्रद्धा ठेवाल तेव्हा तुमचं यश निश्चित आहे। मित्रांनो, स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवन जगताना तुम्हाला संयम, धैर्य आणि श्रद्धा या 3 गोष्टी अवश्य बाळगाव्या लागतील। या 3 तत्वांवर तुम्ही आपलं आयुष्य आधारले तर तुम्हाला कोणतीही समस्या नक्कीच तुम्हाला कठीण वाटणार नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला नक्कीच रस येणार आहे। म्हणून तुम्हाला त्यासाठी स्वामींची भक्ती करावी लागणार आहे, कारण या 3 गोष्टींनी सजलेला माणूस कोणत्याही अडचणीला सामोरे नक्कीच जाऊ शकतो। शेवटी हे लक्षात ठेवा की तुमच्या मनातील विश्वास, तुमचा प्रामाणिक प्रयत्न आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद हे 3च घटक आहेत जे तुम्हाला खऱ्या यशाकडे घेऊन जातात। त्यामुळे प्रत्येक दिवशी स्वतःशी हा वचन करा, मी हार मानणार नाही, मी सतत प्रयत्न करत राहीन आणि माझं जीवन स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने यशस्वी करीन। मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक सुवर्ण संधी आहे, तो वेळ आहे आणि स्वतःला ओळखण्याचा, स्वतःच्या शक्तीचा उगम शोधण्याचा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या स्वप्नांना पंख देण्याचा। या प्रवासात कधी कधी वाटते की अडथळे खूप आहेत, पण लक्षात ठेवा प्रत्येक अडथळा ही एक चाचणी आहे, ज्यातून तुम्हाला अधिक कष्टाळू आणि अधिक धैर्यवान आणि अधिक आत्मविश्वासी बनवणारी एक संधी मिळते। तुमचा आत्मा जितका मजबूत होईल तितकीच तुमची मनोबल नक्कीच उंचावणार आहे। जर तुमच्या मनात कधी भीती किंवा शंका वाटली तर त्यावेळी स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, त्यांच्या नावेचं जप आणि तुम्हाला तुमच्या मनाला शांती देतो, तुमच्या अंतरात्म्याला शक्ती देतो आणि तुम्हाला अडचणींना सामोरे जाण्याची ताकद देतो। त्यांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस नवीन उमेदाने भरलेला असेल आणि प्रत्येक संघर्ष एक नवा विजय ठरेल। आयुष्यात मोठ्या यशासाठी मोठी तयारी लागते, पण ती तयारी तुमच्या अंतरात्म्यातून सुरू होते। तुमचं मन जितकं शांत आणि सकारात्मक राहील तितकं तुम्ही अडचणींना सहज पार करू शकाल। त्यामुळे तुमच्या मनाची काळजी घ्या, नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि नेहमी स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा घ्या। मित्रांनो, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते तुमच्या श्रमाने, तुमच्या संयमाने आणि तुमच्या श्रद्धेने मिळेल। म्हणून आजपासून ठरवा की तुम्ही कोणतीही अडचण आणि किंवा संकट तुम्हाला थांबवू शकणार नाही। तुमचा आत्मविश्वास अजिंक्य आहे आणि प्रत्येक दिवशी स्वतःची वचन करा, मी हार मानणार नाही, मी पुढे चालत राहीन आणि माझं स्वप्न पूर्ण करेल। तुम्ही ज्या दिशेने जात आहात तीच योग्य दिशा आहे, मग काही अडथळे असोत तुम्ही त्यांना तोंड देऊ शकता। स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं मन आणि आत्मा इतका मजबूत होईल की कोणतीही अडचण तुम्हाला सावरू शकणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, या आपल्या मनात श्रद्धा जागृत करा आणि मनातल्या भीतीला दूर करा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनाचा प्रवास सुरू ठेवा। या प्रवासात प्रत्येक दिवशी नवीन उमेद, नवीन ऊर्जा आणि नवीन विश्वास तुमच्या साथीने राहो, ही स्वामींचरणी मी प्रार्थना करतो। आयुष्यात कधी कधी वाटतं की आपण जे काही केलं तरी कमी आहे, पण लक्षात ठेवा की प्रत्येक छोटा प्रयत्न मोठ्या यशाचा पाया असतो। तुम्ही जेव्हा निरंतर प्रयत्न करत राहता तेव्हा तुमच्या मेहनतीला नक्की फळ मिळतं। स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की सातत्याने चालत राहणारा माणूस कधी थकतो आणि तो थकत नाहीच, हे लक्षात ठेवायचंय। तो थकणार असेल तर तो चालत राहू शकत नाही आणि जो चालत राहतो तो कधी थकत नाही, तो नेहमीच पुढे जात राहतो। त्यामुळे आजपासून प्रत्येक दिवशी स्वतःशी हा संवाद ठेवा, मी थांबणार नाही, मी सतत प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचं आहे त्या स्वप्नांच्या मागे मेहनत करणं। तुम्ही जर मनापासून मेहनत केली आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरभराट केली तर काहीही अशक्य नाही।
त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवशी तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. या पावलांनीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत नक्कीच तुम्हाला ही पावलं घेऊन जातील आणि तुम्हाला यश हे नक्कीच प्राप्त होणार आहे. त्यासाठी मनापासून प्रयत्न तेवढे करायला लागतील. आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुम्हाला नव्या शिकवण्या देतो. त्या शिकवण्या स्वीकारा, त्यातून शिकत राहा आणि तुम्हाला मनातील शक्तीला जागृत करा. स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला नवीन जीव द्या. तुम्ही जेव्हा अशा श्रद्धेने आणि जिद्दीने काम करता तेव्हा जीवनात कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही. मित्रांनो, तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना जागा देऊ नका. त्यांना दूर करा आणि त्यांच्या जागी सकारात्मकता, विश्वास आणि श्रद्धा रुजवा. स्वामी समर्थांच्या शिकवणीनं तुमचं मन शांत आणि स्थिर होईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गावर निश्चितपणे पुढे जाण्याची ताकद मिळेल. तुमच्या यशाची कहाणी सुरू झाली आहे आणि तुम्हाला फक्त त्याला योग्य दिशा दाखवण्याची आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या मनाच्या शक्तीने तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल. त्यामुळे आजपासून तुमच्या मनात अशी दृढ निश्चय ठेवा की मी कधीच हार मानणार नाही. मी सतत प्रयत्न करत राहीन आणि माझं जीवन यशस्वी नक्कीच करेन. तुम्ही ज्या स्वप्नांची पूजा करता त्यासाठीची मेहनत करतो आणि तीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या जिद्दीने तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करता. आयुष्यात कधीही थांबू नका, निराश कधी होऊ नका, कारण जेव्हा तुम्ही हार मानाल तेव्हा तुमचे स्वप्न अधुरे राहतील. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थोडेसेही पुढे चालाल तेव्हा तुमच्या प्रयत्नांना फलित नक्कीच मिळेल आणि यश हे नक्कीच मिळणार आहे. तुमच्या मनातील भीती आणि शंका यांना कधी जागा देऊ नका. त्याऐवजी स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा. त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन तुमच्या मनाला, आत्म्याला आणि हृदयाला शक्ती द्या. कारण श्रद्धा आणि विश्वास हेच तुमचे खरे बल आहे, ज्यामुळे तुम्ही कोणतीही अडचण सहज पार करू शकता. आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद पाठीशी असताना आपल्याला कोणती अडचण येऊ शकत नाही. आणि ती अडचण येणार असेल तर स्वामी आपलं नक्कीच आपल्याला पाठिंबा देतात आणि आपल्या पाठीमागे उभे राहतात. आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संघर्ष तुम्हाला एक नवीन शिकवण देतो. त्या शिकवणीला स्वीकारा आणि त्यातून शिकत राहा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनाला आणि प्रत्येक क्षण हा उधळून निघेल आणि तुम्हाला भरपूर काही शिकवून जाईल. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या अंतर्मनातील श्रद्धा आणि तुमचा आत्मविश्वास हीच खरी ताकद आहे आणि हीच खरी ताकद तुम्हाला जीवनामध्ये मिळवायची आहे. आज आपण जीवनाच्या त्या खोल तळाशी जाऊयात जिथे आपली खरी शक्ती दडलेली असते. आपल्याला अनेक वेळा वाटतं की आपलं मन खचून गेलंय, आपला आत्मा थकलाय आणि आयुष्य थांबलंय आणि ते थांबवलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, जिथे तुमचा आत्मा थांबतो तिथे स्वामी समर्थांची शक्ती उठून येते आणि त्यांच्या शिकवणीतली खरी मर्मशास्त्र हे सांगतात की मनाला खरी संकट वाटली तरी आत्मा कधी खचू नये. आणि तुमच्या अंतरात्माला मग जागृत करणारा हा प्रवास तुमचं आयुष्य बदलून टाकतो. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जेव्हा संकट येतील तेव्हा संयम धर आणि मनाला शांती दे, कारण संयमातूनच यश उगम पावतो. याचा अर्थ असा की प्रत्येक कठीण प्रसंगाला मनाने समजून घ्या, धैर्याने तोंड द्या आणि आत्मविश्वास कायम ठेवा. तुमच्या मनातील भीती आणि संकोच यांना दूर करण्यासाठी संयम हे सर्वोत्तम औषध आहे. त्याशिवाय कोणतीही समस्या कायमची सुटू शकत नाही. तुम्ही जर आज खचून गेला असाल तर काळजी तुम्ही करू नका, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला नवीन बळ, ऊर्जा मिळणार आहे. या आशीर्वादाला स्वीकारा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संधीला तुम्ही विश्वासाने सामोरे जा. प्रत्येक अडचणीतून तुम्ही काहीतरी नवीन शिकाल आणि तेच तुमच्या यशाचे नक्कीच यश असेल आणि तुम्हाला मिळालेले नक्कीच तुम्हाला ग्वाही असेल. म्हणून मनातला त्या नकारात्मक विचारांचा पर्दाफाश करा. आपले मन इतकं सामर्थ्यशाली आहे की जेव्हा त्याला सकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा ते तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचा नियमित अभ्यास करा आणि पहा कसे तुम्ही स्वतः नवा आत्मविश्वास आणि नवा उत्साह निर्माण करताय. तुमच्या स्वप्नांच्या वाटेवर चालताना तुम्हाला अनेक वेळा वाटेल की तुम्ही एकटे पडले आहात, पण ते खरे नाही. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं मन बळकट होतंय. ते तुम्हाला सांगतात की जे मनाला शक्ती देते तेच खरे यश आहे. म्हणून मनोबल वाढवा, संयम ठेवा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने कधी थांबू नका. जीवन हे सातत्याने पुढे जाण्याचं नाव आहे. कुठल्याही परिस्थितीत थांबण्याऐवजी तुम्ही दररोज थोडं थोडं पुढे जाण्याचा निर्धार करा आणि कधी अपयशाचाही सामना करावा लागेल, पण ते अपयश तुम्हाला हार मानायला लावू देऊ नका. त्यातून शिकून पुढे जाण्याचा मार्ग शोधा. स्वामी समर्थांच्या शिकवणीने
आपल्याला हेच शिकवले आहे की अशक्य काहीही नाही, फक्त मन मजबूत ठेवा. आणि तुमचं जर मन मजबूत असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीला भिण्याची गरज नाही, हे मात्र निश्चित आहे. तुमच्या जीवनात काही दिवस खूप चांगले जातील तर काही दिवस खूप कठीण, पण याच प्रत्येक अनुभवातून तुमचा आत्मा घडत जातो. आणि त्या प्रत्येक क्षणी स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि त्यांच्या शिकवणीने तुमचं मन स्थिर ठेवा. अशा प्रकारे तुमच्या मनातील तणाव कमी होईल, मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची ऊर्जा मिळेल. आयुष्यातील प्रत्येक यशाचा पाया म्हणजे प्रामाणिकपणा, मेहनत आणि श्रद्धा. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक असाल, मेहनत कराल आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवाल, तेव्हा यश तुमच्या पायाशी येईलच. त्यामुळे सतत प्रयत्न करत राहा, निराश होऊ नका आणि तुमच्या मनाला शांतता देत राहा. तुमच्या मनातील भीती आणि शंका यांचा त्याग करा आणि त्यांच्या जागी श्रद्धा आणि विश्वास भरून टाका. स्वामी समर्थांचं नामस्मरण तुम्हाला ती शक्ती देतो आणि ती तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करू शकते. त्यामुळे त्यांच्या नावाचा जप दररोज करा आणि तुमच्या मनाला स्थिरता द्या, हे मात्र नक्कीच आहे. आणि स्वामी समर्थांवर जेवढा विश्वास ठेवाल तेवढं जास्त तुम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे. हे मात्र तुम्ही मनापासून विश्वास ठेवलात तर तुम्हाला ते नक्कीच मिळून राहील. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि त्यांना पण हा गोड संदेश ऐकू द्या आणि त्यांच्या पण इच्छा मनापासून नक्कीच पूर्ण होतील. चला तर मग असे स्वामींचे संदेश तुम्हाला मिळावे यासाठी पुढेही आपला व्हिडिओ बघत राहा आणि आपलं चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटूया अशाच एका चांगल्या आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.